नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे खमंग अशी खुसखुशीत कोथिंबिरीची वडी. साहित्य मी इथे बारीक चिरलेला कोथिंबीर, तीळ, बेसन, तांदळाचं पीठ, आलं लसूणची पेस्ट, बेसिक मसाले, एक कांदा बारीक चिरलेला आणि मिरचीची पेस्ट घेतली आहे. बारीक चिरलेल्या कोथिंबीरमध्ये एक बारीक चिरलेला कांदा, त्याचबरोबर मिरचीची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट, बेसिकमध्ये जे मसाले घेतले होते त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड, मीठ आणि तीळ ॲड केले आणि हे व्यवस्थित एकत्र करून घेतलं मी. त्याला पाणी सुटतं ना, त्याच्यामुळे मी अगोदर व्यवस्थित मिक्स केलं आणि मग त्याच्यामध्ये पीठ ॲड करून घेतलं. प्रमाण सांगायचं झालं तर 1 वाटी बेसन आणि 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड करून घेतलं. ते व्यवस्थित आधी एकत्र करून घ्यायचं, मगच गरजेनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि थोडंसं आपण ह्याच्यामध्ये तेलाचा हात घेतो आहे आणि मग आपण ह्याला मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित. आता मी इथे एका प्लेटला थोडंसं तेल लावून घेते जेणेकरून वडी चिकटू नये. त्यानंतर मी इथे लांबड्या आकाराची 2 वड्या तयार करून घेत आहे आणि हा पिठाचा गोळा थोडासा लांबट आकाराचा करायचा आहे जेणेकरून आपल्या वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित गोल आकाराच्या पडतील. अशा पद्धतीने 2 रोल आपले तयार झालेले आहेत. हे मी आता कुकरमध्ये एक 3 ते 4 शिट्या करून घेणार आहे. त्यानंतर अशा पद्धतीने शिट्या झाल्यावरती व्यवस्थित आपली वडी शिजलेली आहे. त्याला पातळ असे काप करून ते आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि खुसखुशीत असे खमंग भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने. वडी शिजवून झाल्याच्या नंतर कधीही ती लगेचच कापू नये. कारण ती कुस्करण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपण कापायची आहे. अशा पद्धतीने वडी बघा मस्तपैकी तयार आहे. खमंग आणि खुसखुशीत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून